तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या दिवसाची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात, तो दिवस आता आलेला आहे. जर तुम्ही 2026 मध्ये सीईटी परीक्षा देणार असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण सीईटी सेलने 2026 च्या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन सुरू केलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी पूर्ण मार्गदर्शन करणार आहे. तर सर्वांचं स्वागत आहे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती. मी तुमचा एज्युकेटर निहाल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे हे स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्ही जर MBA CET 2026 देणार असाल, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे MBA CET 2026 कंप्लीट कोर्स, ज्यामध्ये तुमचं पूर्ण सिलेबस जो आहे सीईटी एक्झामिनेशनसाठी तो कव्हर केला जाणार आहे लाईव्ह सेशनच्या मार्फत, जे की मराठी आणि इंग्लिश या भाषेमध्ये इंटरॅक्टिव्ह सेशन्स असणार आहेत. बघा, लाईव्ह सेशनची एक खासियत असते, ते म्हणजे तुम्हाला लाईव्ह डाऊट्स विचारता येतात. तुम्हाला लाईव्ह एज्युकेटर्स जे आहेत ते पूर्ण निराकरण करून देतात, सोल्युशन काढून देतात. त्यासोबतच जर तुमचं लाईव्ह सेशन काही कारणामुळे मिस झालं, तर त्याचं रेकॉर्डेड सेशन तुम्हाला मिळणार आहे, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन कुठेही थांबणार नाही. कंटिन्यू मध्ये तुमचं प्रिपरेशन चालू राहील. त्यासोबतच टॉपिक वाईज MCQs, फुल सिलेबस नोट्स सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. फुल सिलेबस मॉक टेस्ट देखील तुम्हाला दिले जातील, जे की तुम्हाला एक्झॅक्टली एक्झामिनेशनचा फील करून देणार आहेत. त्यामुळे तुमचं प्रिपरेशन आणखीन स्ट्रॉंग होणार आहे. आणि त्यासोबतच नवीन नवीन MCQ सिरीजचं PDF देखील तुम्हाला दिलं जाईल, जेणेकरून तुम्हाला आणखीन वेगवेगळ्या प्रश्नांची ओळख होईल आणि तुमचं प्रिपरेशन बूस्टअप होईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, येत्या 12 तारखेपासून म्हणजे 12 जानेवारी पासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे. तुम्हाला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि ही बॅच जॉईन करायची आहे. किंवा तुम्ही ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला हा कोर्स, ही बॅच जॉईन करता येईल. तर लवकरात लवकर जॉईन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. कारण आपल्याला माहिती आहे डेट आता आलेली आहे आणि तिथपर्यंत आपलं पूर्ण सिलेबस हे कव्हर झालं पाहिजे. जर तुम्ही लवकर जॉईन कराल, तर तुमचं प्रिपरेशन सुरळीत होणार आहे. बघा, ॲप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कोर्स कसा जॉईन करायचा आहे. तुमच्या मोबाईल फोनमध्ये प्ले स्टोअर आहे. प्ले स्टोअरवरती जायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे. हा ॲप्लिकेशन तुम्हाला तिथे दिसेल, इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्यावर असं तुम्हाला एक डॅशबोर्ड दिसेल. या डॅशबोर्डवरती एक स्टोअर सेक्शन आहे खाली. स्टोअर सेक्शनमध्ये क्लिक करायचं आहे. सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये MBA CET सर्च केला की तुम्हाला तुमचा कोर्स मिळून जाईल. बघा, या कोर्सवरती क्लिक करायचं आहे. पूर्ण स्टेप्स फॉलो करायचे आहेत आणि कोर्स जॉईन करायचा आहे. त्याआधी तुम्हाला जर डेमो सेशन्स पाहायचे असतील, तर डेमो सेशन्स सुद्धा तिथे अवेलेबल आहेत. स्टोअर सेक्शनमध्ये MBA CET कोर्समध्ये तुम्हाला डेमो सेशन्स सुद्धा दिसून जातील. तर लवकरात लवकर जॉईन करा आणि प्रिपरेशनला स्टार्ट करा. तर स्टेप बाय स्टेप गाईडन्स तुम्हाला मी आता देतो. गुगलवरती सीईटी सेल आपल्याला सर्च करायचं. सीईटी सेलच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला एक राईट साईडला दिसेल की सीईटी एक्झामिनेशन पोर्टल अकाउंटिंग इयर 26-27 दिलेलं आहे. त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन पेज दिसेल. बघा, तुमचं लॉग इन असेल तर साइन इन करा, नसेल तर रजिस्टर करायचं. रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर हे सर्व डिटेल्स तुम्हाला भरायचे. ईमेल वगैरे सर्व भरल्यानंतर तुम्हाला ईमेल व्हेरिफिकेशन करायचं आहे. तुम्हाला एक ईमेल येईल. ईमेल आल्यानंतर तिथं व्हेरीफाय करायचं आहे आणि लॉग इन पेजवरती यायचं आहे. त्यानंतर लॉग इन पेजवरती आलं, तुम्ही एक पासवर्ड टाकला होता, तो पासवर्ड इथे टाकायचा आहे. पासवर्ड टाकायचं, ईमेल ID टाकायचे आणि लॉग इन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. लॉग इन केल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला तिथे दिसेल की तुम्हाला अपार ID आणि हे सर्व गोष्टी जे सांगितले होत्या मॅन्डेटरी, ते करून घ्यायचं आहे. मग डिजी लॉकरवरती तुम्हाला लॉग इन ऑटोमॅटिकली करून देईल. तिथे तुम्हाला मोबाईल नंबर, OTP टाकायचा आहे. आधार कार्डचा नंबर टाकावा लागेल. आधार कार्डचा नंबर टाकला की तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती, रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती OTP येईल. OTP आल्यानंतर OTP टाकायचं आहे, सबमिट करायचं आहे आणि सबमिट केल्यानंतर मग तुम्हाला एक ॲक्सेस येईल तुमच्या पिनचा, जर तुम्ही टाकलेला असेल तर. तो पिन टाकायचा आहे. पिन टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंट्सचं ॲक्सेस विचारेल. तर तिथे अपार आणि आधारला ॲक्सेस द्यायचा आहे. ठीक आहे. ॲक्सेस दिल्यानंतर अलाउ करायचं आहे. मग डिजी लॉकर तुम्हाला सीईटी सेलला हे डॉक्युमेंट्स काय करेल, अलाउ करेल. ठीक आहे. मग जे की तुम्हाला तिथे कामाला येणार आहे. अपार ID वगैरे काढून घ्यायचे तुम्हाला सांगितलं होतं. ते तुम्हाला माहिती नसेल कसं, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. बघा, सबमिट केल्यानंतर हे तुम्हाला दिसेल. पर्सनल डिटेल्स तुम्हाला ते सबमिट करायचे. मग त्यामध्ये तुमचा अपार ID, तुमचं नाव, 10वी 12वीचे मार्क्स,
कधी पास झाले, हे सर्व टाकायचं आहे. ठीक आहे. बघा यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही जर 12वी देत असाल, तर त्या ठिकाणी एक ऑप्शन आहे, की तुम्ही एच-एस-सी ॲपियर आहात का? ठीक आहे. तर तिथे जर तुम्ही येस केलं, तर तुम्हाला काहीच विचारणार नाही. तुम्ही जर नो केलं, तर तुम्हाला तुमचे 12वीचे मार्क्स टाकावे लागतील. त्यानंतर हे सर्व प्रोसेस संपली, की तुम्हाला सी-ई-टी रजिस्ट्रेशनचं एक ऑप्शन दिसेल. मग तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता तुमच्या पर्टिक्युलर एक्झामसाठी. मग फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र एम-एड सी-ई-टी असेल, त्यावरती क्लिक केलं, तर तुम्हाला मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन येईल. तिथं ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी टाकायचा आहे. व्हेरिफायवरती क्लिक करायचं आहे. व्हेरिफायवरती जर तुम्ही क्लिक केलात एकदा, की तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म भरायला एक अ, अ, काय म्हणतात त्याला ॲक्सेस दिलं जाईल. ठीक आहे. मग इथे काय करायचं हे क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड टू कंप्लीट द ॲप्लिकेशन फॉर्म करायचं आहे. ॲप्लिकेशन फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी, स्टेप्स तुम्ही लक्षात ठेवायचं आणि या स्टेप्सनेच तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. मग एम-बी-ए सी-ई-टीचं रजिस्ट्रेशन सुद्धा लवकरच सुरू होणार आहे. तर एम-बी-ए करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा असेच स्टेप्स असणार आहेत आणि या स्टेप्सनेच तुम्हाला काय करायचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं की तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं, की अपार आयडी आणि आधार ऑथेंटिकेशन हे कंपल्सरी आहे. तर ते आधी करून घ्या. कारण त्याच्या मार्फतच म्हणजे आधार च्या प्रमाणेच तुमचं रजिस्ट्रेशन, तुमचं डॉक्युमेंटेशन होणार आहे. डॉक्युमेंटेशन म्हणजे तुम्ही जे काही डिटेल्स तुमचे भरणार आहात, ते आधारच्या डिटेल प्रमाणेच तुम्हाला भरावे लागणार आहेत. त्यामुळे ऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे, रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे, अपार आयडी सुद्धा काढून घ्यायचा आहे. त्यानंतरच तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येईल. आणखीन काही तुम्हाला डाउट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याचं सोल्युशन तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देऊन टाकेन. So thank you so much for watching this video. Subscribe the channel if you have not subscribed, and if you like the video, please push the like button.